राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी भाजप प्रदेशच्या उद्योग आघाडीच्या महिला अध्यक्षा सेजल कदम यांनी केलेला आहे। पाहूयात त्या नेमके काय म्हणतायत। नमस्कार, मी सेजल कदम ठाणे शहरातील रहिवासी आहे। भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महिला सेनेची महाराष्ट्राची अध्यक्ष आहे। आमचे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी, महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी वाकोडकर साहेब यांच्या आदेशानुसार आज मी ठाणे शहरातील रहिवासी असून त्यांच्या आदेशानुसार आज मी इथे वर्तकनगर पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आलेले आहे जितेंद्र आव्हाडांविरोधातील। कारण का, जितेंद्र आव्हाडांना नेहमी अशी वक्तव्य करण्याची घाणेरडी सवय आहे। शिवाय आज 2 दिवसापूर्वी जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे श्री प्रभू रामचंद्रन बद्दल, ते अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद, अक्षरशः आम्हाला रात्रीच्या झोपा आमच्या उडालेल्या आहेत सगळ्या महिलांच्या, की आम्ही आज प्रत्येक महिला श्री प्रभू रामचंद्र यांचा आदर्श मनामध्ये ठेवून आमच्या संसारात, समाजात कार्य करत असतो, की आमच्या पाठीमागे नेहमी एक श्री प्रभू रामचंद्रांसारखा एक व्यक्तिमत्व असावं। मग ते सामाजिक कार्य करताना असताना आमचे नेते असतील, आमच्या घरातले कुटुंब प्रमुख असतील, उद्या जाऊन आमचे धीर, आमचे सहकारी, काम करणारे आणि अशी ठाण्यातली घाणेरडी व्यक्ती असं विधान करून माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतनं जी आज एवढी मोठं अयोध्येचं राम मंदिर उभारलं गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी देशभरातनं जे लोकांच्या ज्या प्रफुल्लित भावना आहेत त्या हिंदू धर्माच्या भावनांवरती ह्या माणसाने पूर्णपणे असं घाणेरडे अपशब्द बोलून घाण केलेली आहे। त्याच्याबद्दल आमच्या मनातील भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत। महाविकास आघाडीतले माननीय शरदजी पवार साहेब, श्री उद्धवजी ठाकरे साहेब हे अशा व्यक्तीला घेऊन कसं काय काम करू शकतात, ह्याचं मला खूप मोठं म्हणजे आश्चर्य व्यक्त करत आहे, की ह्या विकास आघाडीतनं नेहमी अशी वक्तव्य बाहेर येत असतात। कधी महिला बोलतात, कधी जितेंद्र आव्हाडांसारखी लोकं बोलतात। तर ह्या सगळ्या गोष्टीला एक आळा बसला पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रातनं उद्योग आघाडी आज हे आंदोलन करत आहे आणि ह्याचा पूर्णपणे ह्या माणसाच्या विरोधात खटला दाखल होईल अशी मी आत्ताच्या आमच्या वर्तकनगर पोलीस स्टेशनचे जे सिनियर आमचे पी आय त्यांना सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे, की ह्याच्यावरती पूर्णपणे कारवाई व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक खटल्यामध्ये चालावा अशी मी मागणी करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।